श्रीराम जय जय राम। अट्टहासाने नामस्मरण करावे। नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही। एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो। त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे। आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल। उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे। आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू। भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते। जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत। आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो। पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो, पण परमात्मा निर्गुण निराकार त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही। आम्हाला कळत नाही त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे। नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो, तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे। कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही। प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले। ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही। आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासना तृप्तीची तळमळ स्वाभाविक असते। तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे। काय केले तर ती भगवंताचा होईल अशी तळमळ लागावी। ती न लागली तर आपले चुकले। वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठी सगळी साधने आहेत। तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो। जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील। प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे। आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे, म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी। भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे। भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे। दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे। भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते। श्रीराम समर्थ। दासबोध समास 12 दशक 1। समास 12 मध्ये समर्थ साधकाला अधिक सूक्ष्म आणि अनुभूती प्रधान मार्ग दाखवतात। विषय ज्ञान आणि अनुभव यातील फरक। फक्त ज्ञान पुरेसे आहे का? समर्थ सांगतात, फक्त ऐकलेले ज्ञान पुरेसे नाही। वाचलेले बोललेले ज्ञान जर आचरणात आले नाही तर त्याचा उपयोग कमी आहे। अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे स्वतः जाणणे, प्रत्यक्ष अनुभूती येणे, सत्य जीवनात उतरवणे। एक उदाहरण, एखाद्याने गोड पदार्थाबद्दल खूप ऐकले, त्याचा रंग, त्याची चव, पण स्वतः खाल्ल्याशिवाय त्याला खरी चव कळत नाही। तसेच आत्मज्ञान अनुभवाशिवाय पूर्ण होत नाही। फक्त बोलण्यात आणि जगण्यात फरक। अनेक जण चांगले बोलतात
पण आचरण वेगळे असते. समर्थ सांगतात, खरा साधक तोच ज्याचे बोलणे आणि वागणे एकसारखे असते. अनुभव का आवश्यक आहे? मनाची खात्री होते, श्रद्धा दृढ होते, साधना स्थिर होते. अनुभव कसा मिळतो? समर्थ सांगतात, नियमित साधना करा, आत्मचिंतन करा, शांत मन ठेवा, गुरुचे मार्गदर्शन घ्या. साधना आणि अनुभव. ध्यान, नामस्मरण, मौन, सत्संग या गोष्टींमुळे अनुभव येऊ लागतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी अनुभवातून ज्ञान प्राप्त केले आणि लोकांना मार्ग दाखवला. एक साधा दृष्टांत. नकाशा पाहून मार्ग समजतो, पण चालल्यावरच ठिकाण गाठता येते. तसेच ज्ञान मार्ग दाखवते, पण अनुभव लक्ष्यापर्यंत पोहोचवतो. अंतिम सार. समास 12 दशक 1 आपल्याला सांगते, फक्त ऐकू नका, अनुभव घ्या, साधना आचरणात आणा आणि सत्य जगून पहा. असे जीवन जगणारा मनुष्य स्थिर, ज्ञानी आणि आनंदी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 12 दशक 2. विषय स्वानुभव आणि आत्मविश्वास. स्वानुभव म्हणजे काय? स्वानुभव म्हणजे स्वतः अनुभवलेलं सत्य, दुसऱ्यांकडून ऐकलेलं नव्हे, तर स्वतः जाणलेलं ज्ञान, अंतर्मनातून आलेली खात्री. समर्थ सांगतात, स्वानुभवाशिवाय ज्ञान स्थिर होत नाही. स्वानुभव का आवश्यक आहे? मनातील शंका दूर होतात, श्रद्धा दृढ होते, आत्मविश्वास वाढतो. एक उदाहरण. एखाद्याने सांगितले, ध्यान केल्याने मन शांत होते. हे ऐकणे एक गोष्ट आहे, पण स्वतः ध्यान करून मन शांत झाल्याचा अनुभव घेणे हा स्वानुभव आहे. परावलंबित्व आणि स्वानुभव. सतत इतरांवर अवलंबून राहणे योग्य नाही. स्वतः सत्य अनुभवणे आवश्यक आहे. स्वानुभव कसा मिळवावा? समर्थ सांगतात, नियमित साधना करा, मन शांत ठेवा, सातत्य ठेवा, अनुभवाकडे लक्ष द्या. स्वानुभव आणि विवेक. प्रत्येक अनुभव योग्य विवेकाने तपासा. भावनेपेक्षा सत्य महत्वाचे आहे. साधना आणि स्वानुभव. ध्यान, नामस्मरण, मौन, आत्मचिंतन या गोष्टींमुळे स्वानुभव प्राप्त होतो. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः अनुभव घेतला आणि मग लोकांना उपदेश केला. एक साधा दृष्टांत. दिवा स्वतः पेटला तरच दुसऱ्यांना प्रकाश देऊ शकतो. तसेच स्वतः अनुभवल्याशिवाय खरे ज्ञान देता येत नाही. अंतिम सार. समास 12 दशक 2 आपल्याला सांगते, स्वतः अनुभव घ्या, साधना सातत्याने करा, विवेक ठेवा आणि सत्य स्वतः जाणून घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य स्थिर, आत्मविश्वासी आणि ज्ञानी होतो. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.